विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळेकर मॅडम यांची दमदार कामगिरी. विटा प्रतिनिधी. सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विटा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला फूस लावून एका अज्ञात तरुणानं पळवून नेल्याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली. 2023 या वर्षात पीडित मुलीला कोणत्या तरी प्रकारचा आमिष दाखवून फसवणूक करत त्या मुलीला कोणालाही न सांगता खानापूर तालुक्यातील भांबर्डे इथं नितीन हनुमंत साठे या तरुण युवकानं फूस लावत पळून नेलं होतं. या संदर्भात विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळेकर यांनी धडाकेबाज आणि दमदार कामगिरी करत कोणताही पुरावा नसताना जवळपास 9 महिने अल्पवयीन मुलीचा विटा पोलिसांनी सांगली दल पोलीस शोध घेत होते. या मुलीच्या बाबतीत पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळेकर यांना गोपनीय माहिती मिळाली असता या संदर्भात अल्पवयीन मुलीला आणि त्याच्या साथीदाराला दोघांना पळवून लावणाऱ्यांची नावं आणि मदत करणाऱ्यांची नावं गोपनीय माहितीदारामार्फत मिळाली असता या जोडीला मदत करणारे विटा शहरातील आकाश भिंगारदेवे याने सर्व मदत करत सदर पीडित मुलीला आणि तिच्या जोडीदाराला लपवून ठेवले असल्याची माहिती पूजा महाजन येळेकर यांना मिळाली. आकाश भिंगारदेवे यास कौशल्यपूर्व तपास करत त्यांच्याकडून विश्वासात घेऊन पूर्ण माहिती काढल्यानंतर सदर गेल्या 9 महिन्यापासून मुलगी चेंबूर मुंबई परिसरात संशयित आरोपी नितीन हनुमंत साठे नामक तरुणसोबत मुंबई इथं राहत असल्याचं सांगत त्याने सर्व माहिती पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळेकर यांना दिली. सुरुवातीला आकाश भिंगारदेवे याने मला काही या संदर्भात माहिती नाही असं सांगत त्या जोडीच्या संपर्कात असे हा आकाश बऱ्याच वेळा आकाशनं पोलिसांना चुकीची माहिती देत दिशाभूल केली. मात्र पोलिसांनी त्याचा चांगला समाचार घेतला असता त्याने या संदर्भात विटा पोलिसांना सर्व सविस्तर माहिती दिली. माहितीनुसार विटा पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळेकर यांनी सदर आकाश भिंगारदेवे याच्या सोबत सर्व टीम मुंबई चेंबूर इथं जाऊन अल्पवयीन मुलीसह तरुणाला ताब्यात घेतलंय. कोणताही पुरावा नसताना केवळ तपासाची चक्र वेगानं फिरवत अल्पवयीन तरुणी आणि तो तरुण या जोडीचा तपास करत दोघांनाही चेंबूर इथून ताब्यात घेतलं आहे. विटा पोलीस ठाणे यांनी पीडित अल्पवयीन मुलीचा शोध घेत अवघ्या 9 महिन्याच्या कसरतीनंतर संपूर्ण चारही बाजूने तपास करत अखेर अल्पवयीन मुलीचा शोध घेत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेलेल्या तरुणास ताब्यात घेत त्यांच्याकडून पुढील तपास घेत आणखीन अजून कोणी अशा प्रकारात मदत केली आहे का याचा तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळेकर यांची टीम काम करत आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.